पंढरपुर के 76 वर्षीय दाता साईं भक्त तात्यासाहेब गुण पाटिल अपने परिवार के सदस्यों के साथ श्री साईं बाबा की मध्याह्न आरती में शामिल हुए और श्री साईं बाबा के आध्यात्मिक दर्शन किए। तात्यासाहेब गुण पाटिल पंढरपुर के निवासी हैं और उनकी वहां कपड़े की दुकान है। 1997 से वह रक्षाबंधन के दिन अपने कपड़े की दुकान के कारोबार से होने वाली राशि को श्री साईं बाबा के चरणों में अर्पित करते रहे हैं। उन्होंने पिछले 27 वर्षों से इस परंपरा को निर्बाध रूप से कायम रखा है। आज दर्शन के बाद श्री साईं बाबा संस्थान के मुख्य कार्यकारी अधिकारी श्री गोरक्षनाथ गाडिलकर ने उनका अभिनंदन किया। इस अवसर पर श्री साई संस्थान के संरक्षण अधिकारी रोहिदास माली, जनसंपर्क अधिकारी तुषार शेलके उपस्थित थे। इस अवसर पर साईं भक्त गुण पाटिल ने विभिन्न अनुभव सुनाते हुए कहा कि श्री साईं बाबा की कृपा से उन्होंने अपने जीवन में प्रगति की है। 76-year-old Data Sai devotee Tatyasaheb Gun Patil of Pandharpur, along with his family members, attended the midday Aarti of Sri Sai Baba and had spiritual darshan of Sri Sai Baba. Tatyasaheb Gun Patil is a resident of Pandharpur and has a clothes shop there. 1997. Since then, he has been offering the money earned from his clothing shop business at the feet of Sri Sai Baba on the day of Raksha Bandhan. He has maintained this tradition uninterruptedly for the last 27 years. After the darshan today, Shri Gorakshanath Gadilkar, Chief Executive Officer of Sri Sai Baba Sansthan, congratulated him. On this occasion, Conservation Officer of Sri Sai Sansthan, Rohidas Mali, and Public Relations Officer Tushar Shelke were present. On this occasion, Sai devotee Gun Patil, while narrating various experiences, said that by the grace of Sri Sai Baba, he has progressed in his life. माझं नाव चंद्रकांत गणपतराव गुंड पाटील, राहणार पंढरपूर, मूळ गाव अनगर. आणि मी बाबांच्या सेवेत मी सतत असतो. मग आमच्या घरच्या अडचणीमुळे मला 10 वर्ष त्रास झाला, परंतु वारंवार मी बाबांना सांगायचो, वारंवार माझ्या अडचणी दूर होत होत्या आणि बाबा करत होते. लहान मुलगा जसं आईवडिलाला बोलतो, मला ही द्या, मला ती द्या, किंवा माझी ही अडचण आहे, ती अडचण ती इथं दूर बाबा करत होते. ही मला फार मोठा अनुभव. एकदा मी असंच कापड दुकान आमचं असल्यामुळं पंढरपूरला, तर एक बाबांची सेवा करायची माझी इच्छा झाली. तर त्या सेवेतून एक राखी पौर्णिमा अशी जवळ येणार होती. तर त्या अगोदर 15 दिवस मी माझा विचार पक्का केला की बाबाची सेवा घ्यायची. तर त्याप्रमाणे मी राखी पौर्णिमेचा दिवस नक्की केला आणि त्या दिवशीची विक्री जी काय दुकानी येईल ती विक्री मी बाबांच्या सेवेत मी देणार असा विषय झाला. तर त्यावेळेला सुरुवातीला 1200 रुपये वर असा विक्री आली होती. नंतर 1.5 लाख रुपयेपर्यंत जर राखी पौर्णिमेला इथंपर्यंत सेवा मला बाबांनी दिली. ती सेवा मी आजपर्यंत 27 वर्ष झालं बाबा ही सेवा रुजू करून घेत आहेत. आणि दुसरा एक माझा मोठा अनुभव सांगतो. माझा मोठा मुलगा 7 वर्षाचा असताना त्याला सकाळी उठल्यानंतर त्याच्या तोंडाला फेस आला, चक्कर आली आणि ते चक्कर ती सकाळी 7 वाजल्यापासून 11 वाजेपर्यंत ती बेशुद्ध अवस्थेत होता. मग माझ्या मित्राला मी भेटायला गेलो. त्याला म्हणलं की बाबा असं मुलगा माझा बेशुद्ध आहे, तर तू काय काळजी करू नको, मी बाबांची बुद्धी देतो
उदी तू लाव आणि तोंडात सोडी उदी सोड. तर त्याप्रमाणे मी ती लावल्यानंतर उदी 5 मिनिटाच्या आत माझा मुलगा शुद्धीवर आला. माझं मन भरून आलं. मला इतका आनंद, मला आनंद मावेना. हा एक दुसरा अनुभव. आणि तिसरा एक अनुभव असा झाला की ती 1-1.5 वर्षानंतर दीपावली आली. तर जी दीपावलीची दारू उडवतात शोभेची, तर ती दारू उडवताना त्या मुलानं माझ्या ती होता खोडकर मुलगा. तर मग त्यानं काय केलं, ती दारू ती सगळी ती आटंबाम ही ती झाडे तिथं सगळं फोडून ती दारू एकत्र केली, मोठा ढिगारा केला आणि त्या निघालेल्या हे जे तिथं वातीत त्यात खाऊन ती इथं काडी पेटी लावून ही केलं. त्यावेळेला एकदम ती दारू असल्यामुळं उडवायची, त्यामुळं त्याच्यात तोंड त्याचं ते इथं भाजलं गेलं. तर असा चेहऱ्याचा निम्मा भाग काळा झाला आणि निम्मा भाग ती इथं असतानाच ती मुलगा गोरा होता. तर मग पुन्हा मी काळजी करायला लागलो, आता ही मुलगा जर मोठा झाल्यानंतर असं व्यंग दिसायला आलं तर कसं काय होईल. म्हणून मी बाबांना दया याचना केली, बाबा ह्यातून त्याला बाहेर काढा, जसा तसा दिसू द्या. त्याप्रमाणे मी त्याला उदी लावत गेलो. तर ते असा अनुभव आला की 1 महिन्यानंतर एकदम जसा चेहरा पाहिला तसा चेहरा हुबेहूब झाला. कुठलीही एक बारका डाग सुद्धा दिसत नव्हता. तर ही जी मला अनुभव आले ती बाबांना मी थोडं सुद्धा विसरू शकत नाही. लहान मुलगा जसा आईवडिलाला हट्ट करून मागतो, तसं मी आजच्या ह्या तारखेपर्यंत बाबांना मी हट्ट करून मागतो. जी मी हट्ट करून मागल ती मला बाबांनी दिलेलं आहे. Producer by J.B. Singh, Chairman of Sai Kamala Charitable Trust, Shirdi. शिर्डी गॅझेटियर. श्री साईबाबा आगमन ते समाधी शताब्दीपर्यंत संपूर्ण माहिती. ही काल्पनिक कादंबरी नाही किंवा साईबाबांचे प्रदीर्घ असे चरित्रही नाही. बाबांच्या चमत्कार वगळून श्री साईबाबा, शिर्डी आणि साई संस्थान यांचा फारसा प्रकाशित न झालेला, दुर्लक्षित असलेला, विस्मृतीत गेलेला हा इतिहास आहे. श्री साईबाबांबद्दलची दुर्मिळ माहिती अनेक बारकाव्यांनिशी, तारखेनिशी यात आलेली आहे. उपलब्ध झालेले संदर्भ पाहून पडताळून हा इतिहास मांडलेला आहे. अभ्यासकांसाठी हा संदर्भ ग्रंथ ठरावा. विशेष म्हणजे साईबाबांच्या जीवनावर असलेले हे पहिलेच मल्टीमीडिया पुस्तक आहे. शिर्डी गॅझेटियर पुस्तक मिळवण्यासाठी व अधिक माहितीसाठी 99 22 44 43 08 या मोबाईलवरती संपर्क करावा.